नमस्कार प्रेक्षक हो, आपण एका विलक्षण प्रवासाच्या कहाणीला साक्षीदार होणार आहोत, जिथे संकट होती, निराशा होती, पण एका अनोख्या प्रकाशाने त्या सर्व काळोखाला हरवलं। बुलढाणा जिल्ह्यातील नवलसिंग रामसिंग जाधव, जे पारंपरिक वारकरी संप्रदायाच्या भक्तीत रंगून गेले होते, त्यांनी त्यांच्या जीवनाचा एक नवा अध्याय सुरू केला आहे। लहानपणापासूनच भक्तीच्या मार्गावर असलेल्या नवलसिंगजींनी गावोगावी हरिपाठ, कीर्तन आणि नामसप्ताहांचे आयोजन केलं। परंतु ही सगळी साधना करूनही त्यांच्या जीवनातील संकट कमी होण्याऐवजी वाढतच गेले। त्यांच्या मनात सतत एक प्रश्न होताच, आपण एवढं करतोय तरीही सुखाची चाहूल का लागत नाही? अचानक त्यांचं जीवन एका वेगळ्या वळणावर आलं। एका साध्या पुस्तकाने त्यांना एका अशा सत्याचा शोध लावून दिला, ज्याने त्यांचं आयुष्य बदलून टाकलं। गुरु विना मोक्ष नाही हे वाक्य त्यांच्यासाठी खरं ठरलं। पण गुरु कोण असावा हे शोधणं त्यांच्या जीवनातील सर्वात मोठं आव्हान होतं। त्या एका क्षणाचा परिणाम इतका खोलवर होता की नवलसिंगजींचं आयुष्य पूर्णतः बदलून गेलं। ते कोणतं रहस्य होतं ज्यामुळे त्यांच्या जीवनाला नवी दिशा मिळाली? हे जाणून घ्या त्यांच्या शब्दातून। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? माझं नाव नवलसिंग रामसिंग जाधव। आपण कुठून आलात? गाव तंदुलवाडी, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र। आपला व्यवसाय काय आहे? माझा व्यवसाय शेती आहे। संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 9 ऑगस्ट 2015। संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? जी पारंपरिक पद्धतीने चालत आलेली, तसं आम्ही आमच्या घरामध्ये लहानपणापासूनच भक्ती मार्ग होता। म्हणजे आई वडिलांनी सुरुवातीला सतपाल महाराज जे आहेत त्यांची दीक्षा घेतलेली होती, आणि त्याच्यानंतर आम्ही वारकरी संप्रदायाची जी भक्ती आहे ती करत होतो पूर्वावर। आणि विशेष म्हणजे असं होतं की आम्ही लहानपणापासूनच घरात भक्तिमय वातावरण असल्यामुळे हरिपाठ वगैरे, गावात जो नामसप्ताह वगैरे असतो दरवर्षी असायचा, त्यामध्ये सहभाग घेऊन त्याचं आयोजन करणे, कीर्तनकारांची व्यवस्था करणे वगैरे हे सर्व आम्ही करत होतो। त्याच आणि नवरात्र, गणेशोत्सवामध्ये 10 दिवस गणेशोत्सव, आणि जे आपली रीतिरिवाजाप्रमाणे जुन्या हिंदू धर्मामध्ये जे रीतिरिवाजाप्रमाणे भक्ती साधना आहे ते सर्वच करत होतो। सर, जसं तुम्ही सांगत आहात की महाराष्ट्रामध्ये जी हिंदू धर्मामध्ये जी भक्ती साधना करतात तीच भक्ती साधना आपण करत होतात, आणि असं असताना आपल्याला असं का भासलं की आपण संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती घ्यावी किंवा त्यांच्याकडनं नामदीक्षा घ्यावी, असं आपल्याला का वाटलं? भक्ती मार्गात आम्ही कीर्तन वगैरे ऐकायचो, नामसप्ताहाचं आयोजन करायचो, त्यामध्ये नेहमी वारायचो व गुरुशिवाय मोक्ष नाही, आणि गुरु केल्याशिवाय मानव जन्माचं सार्थक होत नाहीत। त्याकरता गुरुच्या शोधात होतो। कीर्तनकार वगैरे कीर्तनांची कीर्तन ऐकायचो, त्याच्यानंतर असं ठरवायचं मनात की बा ह्यांना आपण गुरु केलं तर चालेल का? आणि त्यामध्ये कीर्तन ऐकल्यानंतर असं व्हायचं की ज्यावेळेस आता आम्ही आयोजन करते होतो त्यामुळं आम्हाला सर्वच गोष्टींना सामोरे जावं लागत होतं। त्यांची फीजपासून तर सर्वच कीर्तनकारांची फीजपासून सर्वच आम्ही फेस करत होतो। परंतु वास्तविकता कीर्तनामध्ये जे वैराग्याच्या गोष्टी करायची तेच कीर्तन झाल्यानंतर 100 रुपयासाठी किंवा 200-500 रुपयासाठी फीजसाठी करणे आणि कथनीमध्ये फरक असल्यामुळं आम्हाला असं सद्गुरूची ओढ होती किंवा गुरुची ओढ होती ते भेटलीच नाही। आईंनी वगैरे त्यांनी केलेले होते, पण मी गुरुच केलेले नव्हते। त्यामुळं गुरुविषयी जी आस्था होती, तळमळ होती, तशी गुरु मला भेटलीच नाही। त्यामुळं विषय असा झाला की आमच्या गावामध्ये संत रामपालजी महाराजचे शिक्षक म्हणून कार्यरत होते, आणि मी शाळा समितीचा अध्यक्ष असल्यामुळे त्यांचा आणि माझा संपर्क यायचा। तर आम्ही नेहमी जे पूर्वपार चालत आलेली भक्ती तीच करायचो, आणि ते करत असताना मग शाळेचं काही काम पडलं तर ते सर आमच्याकडे यायचे, शिक्षक आमच्याकडे यायचे, तर ते म्हणाले तुम्ही ही भक्ती करता ही चुकीची आहे, पूर्ण परमात्मा तर कोणी वेगळाच आहे। मग असं सांगायचं ते आम्हाला पटायचं नाही। आम्ही त्यांच्यासोबत वादिवाद घालायचो की नाही बा श्रीकृष्णाच्या वर आम्ही कोणाला मानत नाही, कारण काय श्रीकृष्ण हे पालन करते म्हणून आम्ही त्यांना मानत होतो, आणि तेच परमात्मा आम्ही मानत होतो। त्यांनी 2-3 वेळा सांगून पाहिलं, पण त्यांनी आम्हाला एक विशेष असं सांगितलं की बघ तुम्ही भक्ती वगैरे काही घेऊ नका, पण कमीत कमी एक पुस्तक देतो आम्ही तुम्हाला, ते वाचा। मग आम्ही काय केलं की मला त्यांनी ज्ञानगंगा हे पुस्तक दिलं। ज्ञानगंगा पुस्तकातले
प्रस्तावना वगैरे मला भूमिका जी आहे ती वाचली, त्याच्यातले नियम वगैरे वाचले आणि असं त्या गोष्टी अशा काळजाला भिडून गेल्या त्याच्यामधल्या की बा आपण एवढी भक्ती करतो तरी आपल्याला दुःख काय येतात आणि हे दुःख येत असताना आपण एवढी भक्ती करूनसुद्धा हे दुःख येऊन राहिले. मग याच्या पाठीमागचं कारण काय? मग ते पुस्तक वाचलं आणि नंतर मग सत्संग सुरू होते. तर तेव्हा साधना चॅनलवर सत्संग आणि आमचं विशेष असं होतं की ज्यावेळेस हे पुस्तक मला मिळालं त्यावेळेस आमचं डिवायडेशन झालेलं होतं. म्हणजे मी एक भाड्याच्या खोलीमध्ये राहत होतो. घरी टी व्ही वगैरे काही नव्हती. मोठे बाबा जे आहेत आमचे त्यांच्याकडं मी टी व्ही बघायला जायचो. संध्याकाळी 7:40 एक सत्संग यायचा. त्या सत्संगामध्ये मग ठाकरे गुरुजी आमचे जे शिक्षक होते त्यांनी सांगितलं बा की तुम्ही सत्संग ऐका म्हणून. मग सत्संग ऐकलं तर पहिल्याच दिवशी संत रामपालजी महाराजांनी गीतेवरचं जे विवेचन आहे ते चालू होतं की 3 गुण काय आहेत, रजसततम काय आहे आणि हे त्रिगुण जे मायाजाळ आहे माणसाला आपल्या कर्मबंधनामध्येच अडकून ठेवतं, मुक्त होऊ देत नाही. मग आपल्याला जर कीर्तनामध्ये आपण ऐकलेलं होतं की बा गुरुशिवमुक्तीने आणि सद्भक्तिशिवमुक्तीने, मग हे जर 3 गुण हे त्रिगुण मायाजाळ ब्रह्मा विष्णू महेश हे जर आपल्याला इथून मुक्तच होऊ देत नाही तर मग याची भक्ती करायची कशासाठी आपण? हा एक मंत्र म्हणजे हा एक प्रश्न मनात तिथं घर करून गेला. आणि मग मी कंटिन्यू ते सत्संग ऐकायचो. जशी माझी पूर्वीपासूनच एक आदत होती, मला एक अशी सवय होती की मी कीर्तनात जरी जायचो तर एक रेकॉर्ड करायचो, त्यांचं कीर्तन रेकॉर्ड करायचं आणि दुसऱ्या दिवशी परत ते कीर्तन ऐकायचो. तसंच मी संत रामपालजी महाराजांची सत्संग दररोज 7:40 तिथंच जेवायला बसायचो. तिथंच माईक त्या आपल्या टी व्हीच्या स्पीकरच्या समोर मोबाईल रेकॉर्डिंगला ठेवून द्यायचो आणि ज्यावेळेस भक्ताचे अनुभव येतात तिथं कट करून टाकायचो. फक्त जे संत रामपालजी महाराज सत्संग सांगतात तेवढंच रेकॉर्ड करून घ्यायचो आणि दुसऱ्या दिवशी शेतात काम करताना तो ऐकायचो, चितमन लावून ऐकायचो. तर ते ज्ञान असं हृदयात बसलं आणि इतकं रडू यायचा की ते सत्संग ऐकताना अक्षरशः रडू यायचं की आपण आतापर्यंत जी भक्ती केली ते एवढी मोठी भक्ती करून आपण आपलं जीवन व्यर्थ केलं असं खूप वेळा व्हायचं. कारण का सत्संगात सद्गुरू रामपालजी महाराजांचे प्रवचन ऐकायचो ते हृदयाला असं भिडून जायचं की आपण आपलं आतापर्यंत जी केलेली सर्व साधना वगैरे हे सर्व व्यर्थ आहे. आणि त्यावेळेसपासूनच मनात ठरविलं की आपल्याला गुरु करायचे तर संत रामपालजी महाराज करायचे. मध्यंतरी सत्संग बंद होऊन गेले. कारण काय 2014 मी सत्संग ऐकायचो आणि मध्यंतरी सत्संग बंद झाले आणि मग काही संपर्कच होऊ शकला नाही. आणि 2015 नंतर सप्टेंबर महिन्यामध्ये सत्संग परत सुरू झाले आणि मी आश्रमात त्या नंबरवर फोन केला तर त्यांनी सांगितलं मग की 4 ठिकाणी नामदान केंद्र सुरू होते. तर मग मी त्यांना म्हटलं मला जालना जवळ पडेल आणि अनाशीच माझ्या साळूची मुलगी तिथं म्हणजे त्यांची मिस्टर मैको कंपनीमध्ये जालन्याला सर्व्हिसला होते आणि मग त्यानिमित्तानं म्हटलं चला आपलं जालन्याला जाणंही होईल, नामदीक्षा होईल आणि मुलींची भेट, साळभावाच्या मुलींची भेटही सुद्धा होईल. मग मी माझ्या फॅमिलीसहित आणि एक माझा मुलगा आम्ही अशी टेबल सीट मोटरसायकलवर जालन्याला गेलो. जालन्याला गेल्यानंतर तिथं जे आश्रमातून जो नंबर मिळाला होता मला एक शुक्रवारीच फोन केला त्यांना. तर ते म्हणत काय हरकत नाही आहे. मग आम्ही शनिवारी संध्याकाळी तिथं मुक्कामी गेलो, रात्रभर त्या खोलीवर राहिलो. तगमग अशी होती की असं वाटायचं की कधी नामदीक्षा घेतो कधी नाही. सकाळी उठल्या लगेच लवकर आंघोळ केली, नाश्ता वगैरे केला आणि मी स्वतः एकटा जाऊन तिथं पाहून आलो आणि आम्ही पत्नी, मी, मुलगा आणि आम्ही तिथं गेलो. ते माझ्यासोबत फक्त पत्नी आणि मुलगा हे माझ्यासोबत आले होते. त्यांना नामदीक्षा वगैरे काही घ्यायची नव्हती. परंतु तिथं गेल्यानंतर मग त्यांनी आम्हाला नियम वगैरे सांगितले की तुम्ही नामदीक्षा घेता हे तुम्हाला हे नियम आहेत, हे नियम तुम्हाला पाळावे लागतील. तर मग असं झालं की मी तर तयार होतो. मी म्हटलं मला कुठलेही नियम, कोणते नियम मला ते सर्व मान्य आहेत, मला नामदीक्षा द्या. तर आमच्या पत्नी वगैरे यांना त्यांनी पण तिथल्या सेवादारांनी, जे सेवादार होते त्यांनी सांगितलं की तुम्ही पण सुद्धा नामदीक्षा घ्या, मोक्षाचा मार्ग आहे. तर एक अशी दया झाली परमात्माची की त्यावेळेस आम्ही तिघांनी पण नामदीक्षा घेतली. अशा तऱ्हेने आम्ही सद्गुरू रामपालजी महाराज यांच्या शरणामध्ये आलो.
सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे सत्संग आपण टी व्हीच्या माध्यमातून ऐकले, त्याचप्रमाणे ज्ञानगंगा हे पुस्तक आपण वाचलं आणि त्यानंतर आपल्याला कळालं की संत रामपालजी महाराज जी भक्ती देतात तीच खरी भक्ती आहे आणि इतका काळ व्यतीत गेला होता आणि त्या काळात जी आपण भक्ती करत होतात ती शास्त्रोक्त नव्हती. त्यामुळे आपल्याला जेव्हा कळालं तेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली. तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली आणि त्या नामदीक्षेनंतर आपण जी सद्भक्ती करत होतात तर त्या सद्भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? विशेष म्हणजे अगोदर तर माहीतच नव्हतं की बा भक्तीमुळं काही लाभही होतात. परंतु ज्यावेळेस संत रामपालजी महाराजांचे यांचे सत्संग ऐकले आणि त्यांनी जेही ग्रंथ उघडून दाखवले, भगवद्गीता, वेद, कुराण शरीफ, गुरुग्रंथ साहेब, याच्यातून सर्व पण म्हणतो की परमात्मा एक आहे, तर मग तो कोण आहे हे ज्यावेळेस सद्गुरू रामपालजी महाराजांमुळे आणि तो सद्गुरूच्या कृपेने आपल्याला सांसारिक लाभ तर भेटतात पण आध्यात्मिक सर्वच लाभ मिळतात. म्हणजे ज्या साधकाला कुठल्याही प्रकारचं असं कष्ट पूर्ण परमात्मा होऊ देत नाही हे ज्यावेळेस कळलं त्यावेळेस भक्तीमुळं काय काय लाभ मिळतात हे कळलं. आणि पहिला लाभ विशेष म्हणजे की हा मोक्षाचा मार्ग परमात्म्याने आम्हाला दिला की या भक्तीमुळं आम्ही सत्मार्गाला लागलो. कुठलंही वाईट किंवा व्यसन वगैरे किंवा काही असं काहीही करत नव्हतो आणि माणूस बनलो. म्हणजे अगोदर माणूस म्हणून होतो परंतु माणसाची जी कर्तव्य असतात ते आमच्याकडून पार पडत नव्हते. कारण काय कुठंतरी काही ना काही चूक व्हायची. परंतु परमात्म्याच्या दयेने संत रामपालजी महाराजांच्या सत्संगामुळे अशी सद्बुद्धी आणि असं ज्ञान मिळालं आणि त्यामुळं आर्थिक लाभ तर झालेच की परमात्म्याने त्याच वर्षी भरपूर असं पीक देऊन आम्ही आमच्या स्वतःच्या घरात राहायला गेलो. आणि आता अशी परिस्थिती आहे की परमात्म्याच्या दयेने सर्वच काही आम्हाला मिळतं. एक विशेष लाभ असा झाला की ज्यावेळेस मी नामदीक्षाही घेतली नव्हती, फक्त सत्संग ऐकत होतो. समोरच्या आमच्या मोठ्या बाबांच्या घरात ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही होता, त्यावेळेस कलर टी व्ही पण नव्हता आणि साधी डिश तिच्यावर साधनं चॅनल. तर आम्ही सत्संग पाहायला मला सवयच अशी होऊन गेली की मी 7:40 तिथंच जेवण करायचो आणि तिथंच सत्संग ऐकायचो. तर खेडेगावात आमचे जे धान्य वगैरे ठेवतो ते आम्ही खताच्या पुतळ्या वगैरे रिकामे झालेले त्यामध्ये भरून ठेवतो आणि त्या अशी थप्पी लावलेली होती त्या धान्याची आणि बाजूला सिलेंडर वगैरे लहान खोली होती त्यामध्ये ॲडजस्टमेंट करून आम्ही तसं. तर तिथंच सिलेंडर वगैरे ते असं सिलेंडर आणि ते जवळजवळ होतं आणि तिथं ज्यांनी नामदीक्षा घेतली सुजित म्हणून नावाचा मुलगा माझा तो तिथं बसलेला होता आणि मी सत्संग ऐकत होतो. तर काय झालं की त्या धान्याच्या पुतळ्या सर्व त्याच्या अंगावर पडल्या आणि सिलेंडर आणि याच्या मधात तो दबला. तर सर्व धावपळत आले की मुलगा दबला. मग मुलगा दबला म्हटल्यावर आता याला पण एक दृढ विश्वास होता की बा सत्संग ऐकून राहिलो, सत्यज्ञान ऐकून राहिलो, माझ्या मुलाला काही होणार नाही. मग पळत गेले तिथं सर्व. मग मी बोललो काहीच होत नाही, काहीच झालेलं नाही, त्याला काहीच होत नाही, तुम्ही थांबा. मग हळूहळू त्या पोतळ्या काढल्या. त्यामध्ये तो थोडा दबलेला होता पण त्याला असं काही थोडंसंसुद्धा लागलेलं नव्हतं किंवा जसा मुकामार म्हणतो आपण तसा काहीही झालेलं नव्हतं. एवढी मोठी कृपा फक्त ज्ञान ऐकल्याने तो पहिला एक माझ्या मुलाचं प्राण वाचलं. नाहीतरी एखादं त्या एवढ्या मोठ्या 7-8 क्विंटलच्या मध्ये तो दबला असता सिलेंडरच्या आणि त्याच्या मदत आल्यामुळं. परंतु ते हे काहीही न झालं. आणि विशेष असं झालं माझी पत्नी अकोल्याला ट्रीटमेंट चालू होतं, गर्भपिशवीचा त्रास होता. तर अगोदर 2-3 वेळा प्रवीण पाटील म्हणून अकोल्याचे होते, त्यांच्याकडे आमची ट्रीटमेंट चालू होती डॉक्टर. तर डॉक्टरने सांगितलं बाकी ह्यात गोळ्या न्या. दोन वेळा गोळ्या दिल्या आणि हे जर या गोळ्याने बसलं नाही तर गर्भपिशवीचं ऑपरेशन करावे लागेल. परमात्म्याला म्हटलं आत्ताच आम्ही वेगळं झालो, सध्या एवढी स्थिती पण नाही पैसे लावायला. तर परमात्म्याची अशी रजा झाली की ते ऑपरेशन करायचं कामच नाही पडलं, त्या गोळ्यांनीच ते सर्व ठीक होऊन गेले. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला व आपल्या कुटुंबाला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. तर या अनुषंगाने आपण इतर भगत समाजाला किंवा ज्या श्रोतावर्ग आज आपल्याला बघत आहेत त्यांना आपण काय संदेश देऊ इच्छिता? संदेश देण्याची तर मी लायकीचा नाही आहे. संदेश तर परमात्माच देऊ शकतात. फक्त दास एक हात जोडून विनंती करू शकतो या समाज बांधवांना की एवढा मोठा मानवजन्म, अनमोल शरीर हे 84 लाख योनी भोगल्यानंतर आपल्याला हा एवढा नरदेह मिळाला आणि हा नरदेह आपल्याला फक्त परमेश्वराने सद्भक्ती करण्यासाठीच दिलेला आहे. आणि सद्भक्ती करून मोक्षमार्ग मिळवणे हेच या मानव जन्माचं
सार्थक आहे. त्यामुळं एक हात जोडून कळकळीची विनंती आहे की जसे वारकरी संप्रदायामध्ये किंवा अन्य संप्रदायामध्ये जी भक्ती करत होतो आणि त्यापासून जी सद्भक्ती केल्याने लाभ होतात ते मिळत नव्हते, तर एक हात जोडून कळकळीची विनंती आहे समाजाला की तुम्ही फक्त 1-1.5 महिना फक्त संत रामपालजी महाराज यांचे सत्संग ऐका. विविध चॅनलवर त्यांचे सत्संग चालू असतात, तर त्या सत्संग चॅनलवर तुम्ही सत्संग ऐकून त्यांचं ज्ञान समजून घ्या. आपण पूर्वीचे पूर्वज तर आपल्या आळाणी होते, जसे धर्मगुरू सांगतील तसेच वागत होते, परंतु आपण आता डोळस बनलेलो आहे. आपल्याला अक्षरज्ञान आहे, आपण वाचू शकतो आणि समजू शकतो की आपले धर्मग्रंथ काय सांगतात आणि आपण करून काय राहिलो. तर कृपया हात जोडून विनंती आहे माझी सर्व समाज बांधवांना, तर संत रामपालजी महाराज यांचे सत्संग भरपूर चॅनलवर असे सत्संग चालू आहेत, सत्संग ऐका, ज्ञान समजून घ्या. सर, जर कोणा साधकाला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा किंवा गुरुमंत्र घ्यावायचा असेल तर ती व्यक्ती नामदीक्षा किंवा गुरुमंत्र कसा घेऊ शकेल? पुष्कळ चॅनलवर संत रामपालजी महाराज यांचे सत्संग चालू असताना त्या TV खाली नंबर असतात, असे नंबर चालू असतात, फिरत फ्लॅश होत असतात. त्या नंबरवर ते कॉल केल्यानंतर तुम्हाला तिथल्या जवळच्या नामदान केंद्राचा नंबर, ती नामदीक्षा निःशुल्क घेऊ शकता. कुठेही 1 नया 5 पैसा तुम्हाला नामदीक्षा घ्यायसाठी लागत नाही. धन्यवाद सतसाहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.